त्याला विनंती आहे, चला सामन्याला सुरुवात करूया आपण. 62 संघांना पराभूत करून आज संघ दोन इथपर्यंत पोहोचलेत. त्यामुळे फायनलचा प्रवास फार महत्त्वाचा आहे. फायनल जिंकणं महत्त्वाचे आहे. 365 दिवस मगाशी आमचे हर्षद मडवीने खूप चांगला उल्लेख केला. जर जिंकला तर 365 दिवस चर्चेमध्ये राहणार तुम्ही. कारण चॅम्पियन कोण बनला याची चर्चा उद्या संपूर्ण टेनिस विश्वामध्ये प्रत्येक नाक्यावर, रिक्षा नाक्यावर, प्रत्येक सलूनमध्ये, प्रत्येक गावात, प्रत्येक नाक्यावर फक्त एकच चर्चा, हु विल बिकम अ चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट. येस, बिग क्वेश्चन. चला, प्रतीक पाटील, मनीष पाटील मैदानावरती. प्रतीकने पहिल्या सामन्यात कामगिरी झाली नाही, मात्र दुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी केली. मनीषने मात्र दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी. दोन्ही सामन्याची जोडी, दोन्ही फलंदाज मैदानावरती येत असताना धीरज चावला यांच्याकडे कॅश प्राईज. कोणी 3 षटकार मारले तर चावला यांच्याकडे तुम्हाला 3000 रुपये पारितोषिक लगातार 3 षटकारासाठी. चला, ऑल दी बेस्ट, दोन्ही संघांना शुभेच्छा. म्हणूया आपण सामन्याकडे. फायनलचा सामना, 3 षटकांचा सामना. पहिला चेंडू प्रचंड वेग, दिशा भरकटलाय आणि पंचाने खून केली वाईटची. सुजित दादा यांच्याकडनं लगातार 3 षटकार, 3 चौकार किंवा विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये पारितोषिक. क्या बात आहे सुजित दादा. भरपूर दिवसांत आमची भेट झाली. एक चांगले स्पर्धेचे आयोजक, एकच वर्ष आयोजन केलं, मात्र त्या आयोजनाला पुरस्कार देखील प्राप्त झाला नाईटच्या माध्यमातून. त्यामुळे सुजित दादा, स्वागत आहे सुजित दादा तुमचं देखील. एकदा मिळणार पंचाची खून होता लेगबाईची. पहिला चेंडू वाईट, नंतर मात्र बॅटकट. यस, बॅटकट लागली, एकच धाव मिळणार आणि पहिली एक वाईट, नंतर एक सिंगल, त्यानंतर धावसंख्येला 2 नाकार येतोय. 10 संघांचा आज लाईनअप होतं. त्यामुळे आज 9 मॅचेस आपण कव्हर करतोय. 8 दिवसाची क्रिकेटची स्पर्धा आज मध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये. प्रचंड मेहनत आहे RMSK मुरबी या संघाची. खूप चांगली स्पर्धा एन्जॉय करत असताना प्रेक्षक वर्ग भन्नाट वेग, फॉलिंग स्लिप करायचा प्रयत्न नाही जमला. वेगवान गोलंदाजी आणि यासाठी ओळखला जातो आदिनाथ पाटील. आदिनाथचा भन्नाट वेग, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याची लेन, त्याची लाईन आणि त्याचं कंट्रोल नेहमी चर्चेचा विषय बनलाय. जबरदस्त भन्नाट वेग दाखवतोय आणि ते येणाऱ्या काही वर्षामध्ये अखेर तुम्हाला ओपन क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल तर नवल नाहीये. अवघड बॅटचा पेस ओपन केलाय. मागे चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगलं होतं विकेट किपरच्या मागे. मिळणार ती एकच धाव आणि एका धावसंख्येला आकार येतोय. हर्षद धावसंख्या 3 डिजिटमध्ये सिंगल डिजिटमध्ये 3 धावसंख्या होत असताना परेश गोराडकरनं आता देखील सांगितलं की टॉस जिंकून फलंदाजी करणार. त्याचा एकच हेतू आहे. तोंडरा संपूर्ण गाववाल्या सर्व ग्रामस्थांचं आणि सर्व रसिकांचं आम्ही तोंडऱ्याच्या स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. खूप चांगलं सहकार्य आपण केलं आणि खूप चांगलं एन्जॉयमेंट केली या स्पर्धेला. तर तुमचं देखील मनापासून आयोजकाच्या वतीनं हार्दिक स्वागत. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, दूर थोडासा चेंडू ठेवलाय फलंदाजाला. ही चांगली शैली आहे दिनाची, हीच खूपच चांगली शैली आहे. एवढा भन्नाट वेगवान गोलंदाज कधी कधी स्लोवर वन करतोय, कधी रॉंग वन टाकतोय, ही फार महत्वाची बाब आहे. कधी नकल चेंडू करतोय, ही फार महत्वाची बाब आहे आणि हे तुम्हाला जमलं पाहिजे. तर एकच गतीनं चेंडू दिलात तर मात्र तुमच्यावरती मार बसू शकतो. 4 धावा आता फेकून दिलाय. कठीण होतं, चेंडू फेकून दिला सीमा पलीकडं. पहिला घणाघाती प्रहार, षटकार. प्रतीक पाटील जेव्हा मूडमध्ये येतो, जेव्हा रिदम मध्ये येतो, प्रतीकला थांबवणं कठीण असतं. का चेंडू खराब नव्हता, मात्र ज्या पद्धतीनं त्यानं एक्झिक्युशन दाखवलं, खूप चांगलं एक्झिक्युशन दाखवलं आणि चेंडू बॅकवर्ड सरच्या डोक्यावर फेकून दिलाय. पहिला षटकार. धावसंख्या 2 डिजिटमध्ये अंकित होताना 10 धावसंख्येवरती पोहोचते. धीरज चावला यांच्याकडनं लगातार 3 षटकांसाठी 3000 रुपये पारितोषिक. 10 धावा धापलकावरती. कोणाचा तयार? ओ रॉकेट, नो बॉलचा इशारा पंचाकडनं. यस, इट इज नो बॉल. थोडंसं षटक मागणं ठरेल आदिनाथचं मे बी, कारण आदिनाथनं आतापर्यंत 2 चेंडू वाईट देखील फेकलेत.
त्याने मगाशी देखील त्या गोलंदाज अधिनाथ 9 चेंडूचं षटक फेकलं तेव्हा मात्र त्याने 8 धावा दिल्या होत्या. आता मात्र महागडं षटक ठरलंय कारण 10 धावा 11 आल्या धावसंख्येवरती 11 धावा फ्री हिट देखील. त्यामुळे स्ट्राईक यांना फलंदाज प्रतीक साधी फ्री हिट म्हणजे सोने पे सुहागा. तर प्रतीकने षटकार मारला याच्या अगोदर फेकून दिला होता. फ्रीटचा चेंडू असल्यामुळे फरक पडणार नाहीये. चेंडू गेलाय तो बॅकवर्ड रिझन मधून निघून गेलाय लॉंग लेग रिझन मध्ये आणि फ्रीटचा सुंदर वापर प्रतीकने केलाय आणि मिळणार त्या धाबा 4. एकूण धावसंख्या 15 वरती. ज्या गोलंदाजाला मार पडलाय सुरुवातीलाच त्यामुळे डॉमिनेट केले गोलंदाजाला आणि 15 धाबा दापलकावरती. 15 धावा. अधिनाथचं षटक थोडंसं मागणं ठरतं की काय संघासाठी. सुरुवात चांगली झाली होती. बाबू ते लाईट बंद कर गाडीची बॅटरी पण उतरेल डाऊन होईल. 15 धावा दापलकावरती. 3 षटकांचा सामना दोन्ही संघांना मिळून चांगलं क्रिकेट केला कारण तुम्हाला आता फायनल सामना जिंकायचा आहे. त्याला फायनलची चर्चा भरपूर असते. चॅम्पियन कोण बनणार. 1 टू गो लास्ट डिलिव्हरी. षटक मोठं राहिलं अधिनाथचं. हो क्लीन बॉल ब्लॉक हॉल मध्ये परफेक्ट यॉर्कर वेगवान यॉर्कर पायात टाकला चेंडू फलंदाज बाद. पहिला धक्का परतावा लागेल प्रतीकला. प्रतीकची खेळी संपुष्टात 15 धावसंख्येवरती पहिला धक्का. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 15 फर्स्ट डिसमिसल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 15 धावा गडी बाद. चांगली सुरुवात दमदार सुरुवात आहे. 20% आहे. नवीन फलंदाज येत असताना इनॅट नंबर 3 वरती आदित्य भोईर. मनीष अजूनही मैदानावरती. मोनिस येणं बाकी आहे. परेश गोराटकरचं येणं बाकी आहे. भरपूर खेळाडू त्यांच्यामध्ये लाईनअप चांगले फलंदाजाची. मध्ये तोंडा संघ किती धावांवरती अडवेल किती धावांसाठी थांबवेल हा फार मोठा प्रश्न आहे. तोंडा संघाला फार मोठी संधी या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्याची. तर मोठमोठ्या संघांना पराभूत करणारा टेंबिवली संघ इथपर्यंत पोहोचलाय आणि खूप मोठमोठ्या संघांना पराभवाचा धक्का देत तोंडऱ्या संघ इथपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. 64 संघाचा सभा 62 संघ या स्पर्धेला अलविदा करून गेलेत. टाटा बाय बाय करून गेलेत आणि फक्त 2 संघ या स्पर्धेमध्ये विजयाचे प्रबल ताबेदार ठरलेत. बघायचंय यामधनं कोणता संघ विजय होणार. चला उशीर नको. 9 चेंडूंचं षटक फेकले गेले. ऑलरेडी या षटकाला 8.5 मिनिटं झालीत. उशीर नको प्लीज. तोंडऱ्या गावचे सर्व ग्रामस्थ आणि तोंडऱ्या गावचे आमच्या विश्वास पाटील तोंडऱ्याचा ढाणा वाघ स्वागत आहे तुमचं देखील. गोलंदाजीचे परिवर्तन वेगवान गोलंदाज प्रितेश पाटील. बघायचं प्रितेश थांबवणार का फलंदाजांना. 15 धाबा. फिल्डिंगमध्ये चेंजेस कारण फिल्डिंग सर्कलचं रिस्ट्रिक्शन संपलंय. 5 खेळाडू सी मारक रेखेवरती. एक स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये. एक खाऊ कॉर्नर. एक लॉंग ऑन. एक लॉंग ऑफ आणि एक एक्स्ट्रा कव्हर. 5 क्षेत्ररक्षक. त्यानंतर सर्कलमध्ये विकेट किपरच्या जवळ एक शॉर्ट फाईन लेग. एक लेग स्लिप आणि एक फ्लाइंग स्लिप आणि एक पॉइंट. एकदा मिळणार दुसऱ्या वेळेचा प्रयत्न यासाठीच ओळखला जातो हा टेंबिवली संघ. जिथे 1 धाव असते तिथे नेहमीच वेगानं 2 धावा पूर्ण करण्यासाठी हा संघ ओळखला जातो. चांगली धावसंख्या उभारली. एकूण धावसंख्या 17 वरती. थँक्यू अर्षद मॅन फ्रॉम नवीन बाईक. चांगले समालोचक आमचे चांगले परम मित्र आहेत ते. स्वागत आहे तुमचं देखील. वेलकम टू रायगड नगरी. स्वागत आहे तुमचं या रायगड नगरीमध्ये. स्वराज्याची राजधानी रायगड आणि रायगड प्रीमियर लीग स्पर्धा की संपन्न झाली. सातत्याने चर्चा होते फलंदाजामध्ये कारण जे टार्गेट सेट करायचे ते अजून झालं नाहीये आणि याची चर्चा होते दोघांमध्ये. 17 धावा दाफलकावरती. 18 चेंडूंचं हे पहिलं सत्र. किती धावा उभारायचं त्याची उत्कंठा शिगेला पोहोचते. बॅटवरती घेतलाय. उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न गली रिझन मध्ये मात्र एकच धाव. थ्रो कुठे गेलाय आणि अजून एक धाव. चेंडूची मात्र फेकाफेकी. 19 धावा दाफलकावरती. तोंडे संघाला विचार करावा लागेल. तुम्ही फायनलचा सामना खेळतात आणि संघ आहे तुमच्या समोर टेंबिवली. मोठा संघ आहे. तुम्हाला फार मोठी संधी उपलब्ध झाली फायनलमध्ये पोहोचण्याची. मध्ये ती संधी कॅपिटलाइज करून तुम्हाला फायनलचा चॅम्पियन दावेदार बनण्याची चांगली संधी आहे. मात्र अशा चुका केलात तर मागात पडू शकेल. चेसिंगला धावा मागात पडू शकतील तुम्हाला. 19 धावा. चांगली गोलंदाजी प्रितेश पाटील. एकही मोठा फटका झुंबरते नाहीये. ओ फिकअप स्ट्रोक फेकून दिला चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरनं. हाय हँडसम टावरिंग 6 पीड शॉट यासाठी ओळखला जातो. बघा चूक झाली मगाची. जर चूक झाली नसती स्ट्राईक बदलली नसती आणि षटकार देखील आला नसता.
जर तर शिवाय क्रिकेट नाही, जर तरला फार महत्व आहे क्रिकेटमध्ये हे देखील म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 25 धावा फलकावरती आणि यासाठी परेश गोरडकरांना सांगितलं टॉस जिंकून आम्ही फलंदाजी करणार. 3 षटकामध्ये टार्गेट चांगला सेट करायचंय त्याला आणि त्या दिशेने वाटचाल करतोय संघ. ड्राईव्ह केला चेंडूला, थोडासा दूर होता चेंडू, अवे फ्रॉम बॉडी. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू क्षेत्रात पोहोचेल, उचलेल तोपर्यंत 2 धावा. किती वेगाने धावा पूर्ण केल्या त्या 2 फलंदाजांमध्ये, किती तालमेल आहे चांगलं. 27 धावा मनीष आणि आदित्य मध्ये खूप चांगला तालमेल मिळतोय आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 27. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत, म्हणजे 8 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अजूनही 8 चेंडू येणे बाकी. पुन्हा एकदा ड्राईव्ह मात्र नाहीये. एक्स्ट्रा कव्हर रिझनला आता गरज होती का थ्रोची, हा देखील प्रश्न विचारला जातोय. आता गरज होती का इथे थ्रोची, कारण एकदा पूर्ण ऑलरेडी झाली होती, मग ही जोखीम का, हे रिक्स का तुम्ही घेताय, हा देखील प्रश्न विचारतोय संघनायकाकडनं. 2 धाबा जिथे झेली सुटला, 2 धाबा देखील मिळाल्या आहेत. फिल्डिंगचा दर्जा चांगला नाही राहिला आहे तोंडरस संघाचा. त्याच्यामध्ये चेंडूची फेकाफेकी झाली, आपण त्या धावसंख्या वेगानं वाढला, त्याचा फायदा घेतलाय. टेंबिली संघाने एकही संधी सोडली नाहीये आणि त्या प्रत्येक संधीचा फायदा घेतला, युटिलाइज केली, कॅपिटलाइज केली त्यांनी. संधी एकदा मिळणार, वेगवान धावांसाठी ओळखला जाणार, स्ट्राईक पुन्हा भेटणार आणि अशा षटका झाली सांगता. धावसंख्या धावफलकावरती 30-15ची सरासरी कायम राखली आणि अजून जर 14 तरी धावा आल्या तरी 45चा टार्गेट तुमच्या समोर राहील. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. अनिल दादा देखील 8 दिवस या मंचावरती आहेत. स्वागत आहे अनिल दादा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य त्यांचं आपण पाहतोय. यस, पाण्याची मागणी केली जाते, दिला जाईल, पाणी पुरवला जाईल, प्रोव्हाइड केला जाईल तुम्हाला. टेंबिली संघ ज्यांच्या माध्यमातून क्राऊन केक ट्रॉफी खूप चांगली संपन्न झाली. आज संघ इन ऍक्शन मध्ये पाण्याची मागणी केली, 15च्या 30 धाबा उभारल्यात. तोंडरा संघाचे पाठीरेखे भरपूर मोठ्या संख्येने संपूर्ण गाव आलाय. स्वागत आहे तुमचं. कर्फ्यू लागला असेल, मडू विमाने गावात, कारण संघ मोठ्या स्पर्धेमध्ये एवढी चांगली कामगिरी करतोय, तर आपण ती स्पर्धा लाईव्ह न पाहता मैदानावरती येऊन पाहणं हे चांगलं सौभाग्य असतं. MIDCच्या जवळ अगदी असणारं गाव, विश्वास पाटीलने ज्या गावाची ओळख निर्माण केली आणि ते नाव, तो वारसा आदिनाथ पाटील पुढे नेत असताना. चला प्लीज फलंदाजांना विनंती करूया आपण, जलपान झालं असेल तर लगेच सुरू करा. सगळं पाटील आहे त्या संघामध्ये, क्या बात आहे. पाटील 11 म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. यस, ट्रॉम्बेमध्ये देखील पाटील आहेत आणि संदप डोंबिवली त्याच्यामधील सगळे पाटील. कॉमेंट्री बॉक्समध्ये संदीप पाटील आणि मच्छिंद्र पाटील, इकडे देखील पाटलांचं वर्चस्व मडवी. क्या बात आहे. चला, सबसे कातील गौतमी पाटील. चला 30 धाबा आपण शेवटच्या मार्गात असताना बघायचं किती धाबांचं टार्गेट सेट केलं जाईल. वेगवान चेंडू अंसाला खेळण्याचा प्रयत्न, बॅट ग्राउंडिंग झाली प्रतीकची. प्रतीक किती चांगल्या रीतीने खेळतोय. डॉट चेंडू मनीष आलाय स्ट्राईकला मनीष पाटील, गोलंदाज प्रतीक आलाय, माफ करा. एक चेंडू डॉट झाला, लगेच चर्चा होती दोघांमध्ये की एकही डॉट नकोय आपल्याला, सेट करायचं टार्गेट, त्यासाठी आपण फलंदाजी स्वीकारली. संघनायका निर्णय परेश गोराडकरनं का घेतलाय याची जाणीव करून दिली. एकच चेंडू डॉट झाले, लगेच चर्चा. 5 चेंडू बाकी आहेत, धावसंख्या 30. लेग स्टंपच्या बाहेर, नो डाऊट. एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड लेग स्टंप इट्स वाईट, ॲब्सोल्युटली. हेच पंच सांगत असताना आणि लगेच चर्चा होती, लगेच चर्चा, दोघांमध्ये चर्चा. मोठी फटकेबाजी करायची आहे. पहिला चेंडू डॉट फेकला, आता वाईट फेकला. मग पहिला चेंडू डॉट, याचा फरक नाही पडला हे मला सांगायचं आहे. तर जर तुम्ही पहिला चेंडू डॉट फेकत असाल, दुसरा वाईट फेकत असाल तर फरक नाहीये. 8 चेंडू नंतर पहिला डॉट पाहायला मिळाला. आता मध्ये खूप चांगला फटका सजवला आहे आणि चेंडू निघून गेला गॅप मधनं. फाईन लेग रिझनला क्लिअर करतोय. देखना चौकार. धाबा आल्यात, धाबा भरपूर आल्यात. 35 धाबा याची चर्चा केली होती. परेश गोराडकरनं टॉस जिंकून प्रथम दर्शी फलंदाजी करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय त्याने मगाशी देखील घेतला होता, तो देखील सार्थक ठरवला.
आणि आता देखील तो धाडसी निर्णय बघायचा आहे आता सार्थक ठरवणार का. तोंडरा संघ किती चांगली कामगिरी करतोय. संपूर्ण फलंदाज गोलंदाज संपूर्ण संघ पाटील आडनावाचे तुम्हाला पाहायला मिळतात संघामध्ये. एक वैशिष्ट्य आहे संघाचं. ओ लवकर बॅटचा पेस ओपन केला. ईशान टेकन. यस फलंदाज बाद परतावं लागेल फलंदाज मनीषला. मनीषला चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. त्याने एक षटकार 4 डबल 2 सिंगल 3 डॉट 1 चौकारच्या मध्ये त्यानं पार चांगली उभारली. एकूण त्यानं आपल्या संघासाठी WTC राहुल उलेकरांची संपूर्ण वाहिनी मागच्या 8 दिवसामध्ये लाईव्ह टेलिकास्ट करत असताना 20 धावा उभारल्यात. ग्रेट नोक फंटास्टिक नोक बाय मनीष. त्यासाठी मनीष ओळखला जातो. ताबडतोब फलंदाजी विस्फोटक फलंदाजी अत्यंत घातक फलंदाज. आता मोनिश आलाय. मोनिश दोन्ही सख्खे भाऊ मनीष आणि मोनिश यांच्यामध्ये फरकच कधी कधी कळत नाहीये. दोघांची बॉडी लँग्वेज सेम आहे. शॉटचं सिलेक्शन देखील सेमच आहे. चला उशीर नको. टेंबोली संघ उशीर घेते आपण. वेळ घेता प्लीज. प्रत्येक चेंडूची मीटिंग नको. पंचताना ऑन करा प्लीज. प्रत्येक चेंडूची मीटिंग नको मित्रांनो प्लीज. कारण आम्हाला काय फरक पडत नाही. आपण खारघर शहरामध्ये स्पर्धा खेळतोय. आमच्याकडे वेळ असतात आम्ही 4 षटकांचे सामने खेळवले असते. भान ठेवा प्लीज वेळेचं. प्रत्येक चेंडूची चर्चा नकोय. आयोजकांची तुम्हाला ताकीद आली आता सक्त ताकीद. चला 19 फलकावरती 35 चेंडू बाकी दर्शक अजूनही 3 चेंडू अजूनही बाकी आहे. टार्गेट सेट करणे चेंडू शेवटचे 3 चेंडू. केसला फटका आल्या फेकून दिलाय वाराच्या वेगानं आणि चेंडू निघून गेला सीमा पलीकडं. प्रदीर्घ काळांतर येतोय खणखणी षटकार. 41 धावा फ्राय होईल धावसंख्या. पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा कुठल्यात आणि आता धावसंख्या 41. चांगली धावसंख्या आहे. तोंडरे संघाला धावसंख्या उभारताना 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. भरपूर चुका झाल्या तोंडरे संघाच्या माध्यमातून. फिल्डिंग मध्ये भरपूर चुका केल्यात. भरपूर ओव्हर थ्रो केल्यात. अवांतर धावसंख्या भरपूर दिल्यात. त्याचा मोबदला. अजून एक मोठा फटकाव. शॉट ऑफ द नाईट फेकून दिला चेंडू फाल ग्रीजला क्लिअर करतोय. मॅग्निफिसंट स्ट्रोक सारावा. मोनिश पाटील. मनीष बाद झाला लगेच मोनिशाला. दोन्ही बंधू या सामन्या या संघाला बरीच वर्ष एक चांगलं योगदान देतात टेंबोली संघाच्या माध्यमातून. 41 नंतर 6 येतील. एकूण धावा 47. 1947 आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य 1947 15 ऑगस्ट आणि 47 धावा फलकावरती. आता भरपूर धावा झाल्यात. आता तोंडऱ्या संघाच्या पाठीरेखे सध्या तरी शांत आहेत. त्यांची वेळ येईल जेव्हा फलंदाजीमध्ये चौकार षटकार लागतील तेव्हा त्यांना संधी मिळेल. आणि अजून एक पायामध्ये यस क्लासिकल स्ट्रोक आणि लगातार 3 षटकारचं जे पारितोषिक लावलं होतं 3000 रुपयाचं ते देखील प्राप्त केलंय. ग्रेट बॅटिंग मनीष बाद झाला की मोनिश आला आणि परेश गोरटकरनं जे सांगितलं होतं की सुजित दादांकडे 2000 रुपये आहेत त्यांच्यासाठी. त्रेपन्न धावा तोंडरे संघ झालं. 54 धावा तुम्हाला कुटायच्या. 54 धावा या षटकामध्ये भरपूर धावा आल्यात. 3 लगातार षटकार. या षटकामध्ये 23 धावा आल्या तब्बल. शेवटच्या षटकामध्ये 2 षटकामध्ये 30 होते. या षटकात 23 53 धावा 54 धावाच्या घरे. चेंडू खराब नव्हते मागचे तिन्ही चेंडूवरती 3 षटकार जे आले ते चेंडू खराब नव्हते. मग धावा आल्यात. या सुजित दादांचे 2000 रुपये आलेत. मग असे 3000 रुपये लावले होते. त्यांना विनंती करतोय ते आता घेऊन यावे. संदीप सरांकडे द्या ते पैसे 2000 रुपये.
चला सुजित दादांकडनं 2000 पारितोषिक लावलं होतं ते आले आमच्यापर्यंत पोहोचलोय. ते आम्ही संदीप पाटील सरांकडे जमा केले. चला सामना सुरू करूया आपण. तोंडे संघ 54 धाबा कुटायच्या फायनलचा सामना 18 चेंडू आणि गरज 54 धाबांची. कोण बनेगा चॅम्पियन, कोण बनणार चॅम्पियन आणि कोण उचलणार ट्रॉफी. 64 संघाच्या माध्यमातून एक फार मोठी स्पर्धा आज आपण संपन्न करतोय. आयोजकांचा मनापासून आभार. वेल मॅनेजमेंट, चांगलं मॅनेजमेंट पाहायला मिळालं आणि मॅनेजमेंटच्या आधारावरती एक चांगली स्पर्धा संपन्न होते आणि टेनिस विषयामध्ये अजून एक इतिहास रचला होतोय. RMSK मुरबी संघाच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा. आता 18 चेंडू आणि 54 धाबा. चुका झाल्या तोंडे संघाच्या माध्यमातून हरकत नाहीये. ज्या चुका झाल्या त्या सुधारायची तुम्हाला संधी मिळणार. 18च्या सरासरीनं तुम्हाला धाबा उभारायच्या आहेत. प्रत्येक चेंडू मागे 3 धाबांची गरज आहे. 18 चेंडू 54 धाबा. चला तोंडे संघ ज्या चुका झाल्या त्या विसरा, नव्यानं सुरुवात करा, नवीन संकल्प घेऊन मैदानात उतरा आणि बघा त्या सामना जिंकता येईल तुम्हाला. जर तुमची चांगली स्थिती असली, चांगली फटकेबाजी झाली तर सामना जिंकू शकता. चला स्पीडअप करा प्लीज. तोंडे संघ शेवटची विनंती, फलंदाज पाठवा. टेंबिली संघ प्लीज. प्रतीक आयोजकांची वारंवार विनंती येते आमच्यापर्यंत. सातत्याने आयोजक आम्हाला सांगता स्पीडअप करायचं आहे. सामना 54 धाबा कुटायच्या आहेत. तोंडे संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये चांगलं राहिलं. टेंबिली संघाने देखील सर्वांना प्रभावित केलं, अचंबित केलं आणि आता 53 धाबा कुटून 54 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 23 धाबा शेवटच्या षटकामध्ये तब्बल आल्यात. मोनिशची फलंदाजी खूप चांगली ठरली आणि मोनिशच्या मागच्या 18 चेंडू 18 धाबा 3 चेंडू मध्ये आलेल्या खूप चांगली कामगिरी केली त्यानं. बघा ते 54 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग तोंडे संघ यशस्वी करणार की मात्र भरपूर समस्यांना तोंड द्यावं लागणार. किती पण चला पंच त्यांना तंबी द्या. चेंडूची चाचपणी झाली असेल तर चला 3 षटकांचा सामना. 54 धाबांचं लक्ष. कोण बनेगा चॅम्पियन यासाठी फार महत्वाचा सामना आहे. 64 संघांमध्ये 2 संघ प्रबल दावेले केली खरी. मग आता उचलणार कोण. हे चषक भिवंडी तालुक्यात जाणार की पनवेल तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यात की ठाणे जिल्ह्यात हे चषक जाणार, चॅम्पियन चषक जाणार ह्याची चर्चा होते. 18 चेंडू 54 धाबांची गरज. गोलंदाज तयार. पहिलाच वेगवान यश नांदूरकर. फुलटा चेंडू, फ्लिक ऑफ द रिस्ट, जोरदार प्रतिउत्तर. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार येतोय तो अधिनाथच्या बॅटमधनं. अधिनाथनं जेव्हा षटक फेकलं तेव्हा 15 धाबा आल्या होत्या. त्याचं उत्तर अधिनाथला द्यायचंय आणि दिलंय त्यानं. ज्या नांदूरकरनं मागच्या यश नांदूरकरनं मागच्या सामन्यामध्ये नेत्रदीपक कामगिरी केली होती आणि आपलं क्रीडा नैपुण्य दाखवलं होतं. त्या क्रीडा नैपुण्य दाखवल्या खेळूला पहिल्या चेंडूवरती षटकारानं सुरुवात केली. वेलकम टू ग्राउंड. यस, स्वागत आहे फायनलच्या सामन्यामध्ये. ओ याली मात्र ब्लॉक हॉल. उचलला चेंडू लॉंग ऑनला, परफेक्ट यॉर्कर. अधिनाथ घाई करतो की काय प्रश्न पडतोय. भरपूर मोठ्या संख्या तोंडेगावचे पाठीरेखे आहेत, तो सामना एन्जॉय करतात. एकदा मिळणार 7 धाबा दापल कबड्डी. सुरुवात चांगली आहे, दमदार सुरुवात आहे मैदानामध्ये. फ्लाइंग स्टार्ट आहे संघासाठी. 54 धाबा कुटायच्या. प्रत्येक चेंडू मागे 3 धाबांची गरज. 53 धाबा कुठल्यात. टेंबिली संघानं टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली. त्याचं उत्तर त्यानं दिलं मैदानावरती. नाहीये फुलटॉस चेंडू. फायदा घ्यायला हवा होता, उचलायला हवा होता, फायदा नाही जमला. डॉट डिलिव्हरी. ही डॉट डिलिव्हरी मागात पडेल तुम्हाला, कारण जसा चेंडू डॉट ऑल तेवढ्या 3 धाबा तुमच्या अंगावरती येतील. म्हणजे 3 धाबांचं प्रेशर बटन तुमच्यावरती राहील. त्यामुळे चेंडूची फार किंमत आहे तुम्हाला. झटपट क्रिकेट आहे आणि झटपट क्रिकेटमध्ये फार किंमत आहे डॉट चेंडूंची. गोलंदाज तयार. ओ अजून एक चांगला चेंडू. फुलर अँड डिलिव्हरी. ऑप्शनच्या थोडासा किंचित बाहेर. फलंदाजाला बीट करतोय, मागे जातोय, एज लागते. गली रेझर मध्ये बॅकअप चांगलं होतं, मिळणार ते एकच धाव. अधिनाथला पुन्हा स्ट्राईक मिळणार. संपूर्ण जबाबदारी अधिनाथच्या खांद्यावरती. भरपूर वर्ष त्याचे वडील विश्वास पाटील यांना जबाबदारी स्वीकारली तोंडरे गावची. भरपूर वर्ष अपेक्षांचं ओझं वाहिलं, आता ते ओझं अधिनाथच्या खांद्यावरती आलंय. कारण गावाची जबाबदारी, गावाचं ओझं, अपेक्षांचं ओझं वाहणं हे प्रत्येकाला आव्हानात्मक असतं आणि तोंडरे गावची पूर्ण जबाबदारी आता त्याच्या खांद्यावरती.
अपेक्षांचं ओझं वाहतोय तो देखील कित्येक वर्ष. खेचला फटका डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर निघून येतोय. फ्लाइट स्ट्रोक षटकार 6 धावा. मजा येईल. आदिनाथ जोपर्यंत मैदानावरती एंटरटेनमेंट करेल आणि आदिनाथ सामन्याला कलाटणी देऊ शकतोय. ही त्याच्यामध्ये धमक आहे, कुवत आहे, ताकद आहे, धाडस आहे, चांगला अनुभव देखील आहे त्याच्याजवळ आणि संघाचा संघनायक देखील आहे. चांगली कामगिरी. धावसंख्या दापार होती मडवी 51 धावा 14 धावा. 2 षटकार आदिनाथनं दाखवले तर ऑन साइडला. पहिला षटकार स्क्वेअर ऑफ द विकेट फेकून दिला. आता मात्र लॉंग ऑनला त्याने षटकार फेकून दिलाय. ऑन साइडला चांगली फटकेबाजी करण्यासाठी आदिनाथ ओळखला जातोय. 14 धावा. 13 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. 13-40. समीकरण जरी कठीण असलं तरी मात्र नॉट इम्पॉसिबल. 13-40. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. मागणं षटक. 15 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्या होत्या, आता 14 कुठल्या आहेत संघानं. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. स्ट्राईक हवी आहे आदिनाथला. ऑफ ब्रेक होता चेंडू. आदिनाथला स्ट्राईक हवी आहे. 15 धावा कुठल्यात आदिनाथनं या षटकामध्ये. आदिनाथच्या पहिल्या षटकामध्ये देखील टेंबिवली संघानं 15 कुठल्या होत्या. बरोबरीनं हा संघ सुरू होतोय सध्या तरी. 12 चेंडू 39 धावांची गरज आहे. मात्र शेवटच्या षटकामध्ये ज्या 23 धावा गेल्यात त्या कव्हर करताना तुम्हाला थोडीशी दमछाक होऊ शकते संघाची. बघायचं तरी पण संघर्ष अजूनही पाहायला मिळणार. येणारे चेंडू 12 आणि गरज आहे 39 धावांची. आता प्रत्येक षटकामागे तुम्हाला गरज असणार आहे ती. प्रत्येक षटकामागे गरज आहे ती 19.5. अजून तुम्हाला धावांची गरज आहे. वेदांत पाटील मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, ज्यानं मेडन षटक फेकलं होतं, तोच वेदांत. बघायचं वेदांत काय कामगिरी करणार आपल्या संघासाठी. चला टाइमपास नको टेंबिवली संघ प्लीज. 12 चेंडू 39 धावांची गरज. 3 वाजल्यात. पालखीची तयारी देखील करायची आहे मुरबी गावाला. जयमा हनुमान जयंती. यस, मोठी पालखी असते या गावची. सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे मुरबी वासियांकडनं. नाहीये. गुड बॉलिंग. या खोल्यांचे हेच वैशिष्ट्य राहिले. गुडलँड स्पॉटवर चेंडू टेक ऑफ करतोय. लेन चांगली सुरलीत असते. योग्य डायरेक्शन असते त्याचं गोलंदाजाचं आणि त्यासाठी वेदांत ओळखला जातो. वेदांतनं मागचं षटक मेडन फेकलंय आणि या षटकानं सुरुवात देखील डॉटनं करतोय. 11 चेंडू गरज आहे ती 39 धावांची. फायपर देखील कम्प्लीट केलाय गोलंदाजानं. तोचा गोलंदाज हुक केलाय फाईन लेग रिझन मध्ये. मात्र शॉट में नाही दम, रन मिलेंगे कम. यस, शॉट मध्ये दम नाहीये, धावा देखील मिळणार ते कमी. त्यामुळे येणार समीकरण 10 चेंडू आणि 37 धावांची गरज. 2 षटकामध्ये तोंडरे संघानं 30च धावा दिल्या होत्या. मात्र टेंबिवली संघानं शेवटच्या षटकामध्ये मोनिशनं केली ती फटकेबाजी. 23 धावा कुठल्यात आणि त्यामुळे ते आव्हान कठीण झालं या संघासाठी. 10 चेंडू 37 धावा. टेंबिवली संघ या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. तेवढीच चांगली कामगिरी तोंडरे संघाने देखील दाखवली या स्पर्धेमध्ये. प्रत्येक संघाला पराभूत केले येणाऱ्या समोर. मात्र आता बघायचं अस्तित्वाची लढाई दोन्ही संघांसाठी. फायनलसाठी हा सामना आपण पाहतोय. नाहीये. गुड बॉलिंग. आता पुढे ठेवलाय चेंडू. गुड लेंथ वरनं आता त्याने हार्ड लेंथ वरती आणलाय. ही लेंथ आहे सुनील सर त्याची. लेंथ बघा किती चांगली आहे. ॲक्युरेसी किती परफेक्ट आहे बघा. मग अशी गुड लेंथ, आता मात्र हार्ड लेंथ. बघायचं तिसरा. कांचन पांडे, कांचन पालकर स्वागत आहे. कांचन खुश आहेत, उपसरपंच आहेत. फलंदाज तयार. नाहीये. फलंदाज बाद. यस, होणार की नाहीये. आदिनाथ बाद होतोय. आता मात्र तोंडरे संघ जी अपेक्षा होती ती मात्र आता कमी झाली. 9 चेंडू 37. 9 चेंडू 37. टेंबिवली संघ आता मात्र पुढे सरकताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू 37 धावा. नऊ चेंडू 37 धावा. चेंडू किती राहिले? 8 का? 8 माफ करा. 8-37.
थँक्यू दिनेश शेठ, भरपूर लक्ष आहे त्यांच्या स्पर्धेवरती. 8 चेंडू आणि 37 धाबा. चला लवकर करा प्लेट. टेंबोली संघ उशीर नको, सामना क्लोज नाहीये. क्लोज असल्यानंतर आम्ही तुम्हाला वेळ देतो, घ्या तुम्ही, पण आता सामना क्लोज नाही, उशीर नको प्लीज. करता भरपूर उशीर झालाय. वाईट चेंडू. 8 चेंडू आणि 34 धाबांची 36 धाबांची गरज आहे. 8 चेंडू 36. चांगला प्रयत्न केला आदिनाथनं, शेवटी त्याची दमछाक झाली. अपेक्षांचं ओझं वाहता वाहता तोही दमलाय आणि त्याने त्याची विकेट सॅक्रिफाईस केली. चांगल्या प्रयत्नामध्ये 2 षटकार आदिनाथनं दाखवल्या, अशा पल्लवित केल्या. तोंडे संघाच्या ग्रामस्थ भरपूर संख्येने त्यांना मध्ये संधी मिळते की नाहीये टाळ्या वाजवण्याची, हा देखील मोठा प्रश्न. का टेंबोली संघाचा गोलंदाजीचा अटॅक काउंटर सुरू झालाय आता वेदांच्या माध्यमातून. नाहीये मिस टायमिंग. शतक्ष पोहोचलाय मोनेश, मात्र झेल बसून थोडासा लांब राहिलाय आणि मिळणार त्या 2 धाबा. 7 चेंडू आणि गरज आहे 34 धाबांची. सर्व आयोजकांचं मनापासून आभार. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. मॉन्टी पाटील, विकी पाटील, दिनेश ठाकूर, बंटी ठाकूर, ओमकार पाटील, संदीप पाटील, सर्वांचं मनापासून आभार. खूप चांगली स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. सुनील सरांचं देखील योगदान या स्पर्धेमध्ये भरपूर आहे. अनिल दादा आमचे असतील, अशोक बुवा असतील आमचे, संपूर्ण पाटील परिवार. आणि गुड डिलेव्हरी, परफेक्ट यॉर्कर, ठोक रशियन यॉर्कर. आणि आता सामना मात्र एकतर्फे होते. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे 33 धाबांची. शेवटच्या षटकामध्ये गेलेल्या 23 धावा कव्हर करताना थोडीशी दमछाक होते तोंडरेगावची. चांगलं प्रदर्शन आहे तोंडरेगाव, खरोखर चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. तुम्ही इथपर्यंतचा प्रवास देखील सोपा नव्हता, कारण 64 संघामध्ये खेळणं, फायनलपर्यंत पोहोचणं, फायनलचा प्रवास गाठणं, तिथपर्यंत प्रदर्शन परफॉर्मन्स देणं, कायम फॉर्म टिकवणं सोपं नव्हतं तुमच्यासाठी. खूप चांगली कामगिरी केली, हॅट्स ऑफ यू. चांगली कामगिरी. टेंबिली संघाचं मी विशेष कौतुक करताना मोठमोठ्या संघाला पराभूत केलं, सर्वात मोठमोठ्या संघाला त्यानं पाणी पाजलं आणि तो संघ फायनलपर्यंत पोहोचलाय परेश गोरकरच्या कप्तानीमध्ये. चला 7 चेंडू 33 धाबा. चला आता टेंबोली संघ उशीर नकोय, फलंदाजांना देखील विनंती करतोय उशीर नका. आता आयोजकांची विनंती येते. 6 चेंडू 33 धाबा. सर्व प्रेक्षकांचं देखील आभार व्यक्त करतोय. चांगलं योगदान दिलात, उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात, उदंड प्रतिसाद दिलात आम्हाला, त्या तुमचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. आमची WTCC संपूर्ण टीम लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून त्यांचे देखील विशेष आभार. त्याने देखील खूप चांगली कामगिरी थेट प्रेक्षकांना दाखवलं. त्यानंतर आमचे कांचन पालकर स्कोरर, त्यांचे देखील विशेष आभार. त्यांच्या लेखनीत ही स्पर्धा सजली, त्यांचे देखील आभार. आमचे सर्व ऑफिशियल पंच, त्यांचे देखील विशेष आभार. त्यांनी खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. आमचे आयोजक, संयोजक, सर्व खेळाडू, सर्व पॅकर्स, सर्व मान्यवर, सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण आता आभार व्यक्त करण्याची वेळ आली. हर्षद, शेवटची संधी कट केल्याची बॅकफुटला जाऊन वॉट अ शॉट. शेवटच्या क्षणापर्यंत शेवट गोड करतोय. मध्ये तोंडऱ्या संघाच्या पाठीराख्यांना संधी नाही मिळाली या सामन्यामध्ये ओरडण्याची, टाळ्या मारण्याची, शिट्ट्या मारण्याची आणि त्यानंतर त्यांना मोटिवेट करण्याची. कारण टार्गेट फार मोठं होतं आणि त्या टार्गेट समोर हा संघ थोडासा दबला गेलाय. 33 धावांची गरज होती, 4 धावा आल्यात. 29 धावांची गरज, 3 चेंडू. जस्ट 3 स्टेप अवे फ्रॉम द विक्ट्री अँड चॅम्पियन टेंबोली टीम. फुल टॉस, षटकार. अजूनही अपेक्षा पल्लवित केल्यात. फलंदाज कोण येतो? 2 चेंडू 23 धावा. ज्या 23 धावा शेवटच्या षटकात आल्या होत्या. सुनीत पाटील दाखवला षटकार त्यानं. मगाशी चौकाराचा षटकार 2 चेंडू मध्ये 10 धावा, डॉट डिलिव्हरी. 1 चेंडू 23. चला फायनल डिलिव्हरी ऑफ दिस टोर्नामेंट. येस ॲब्सोल्युटली. पूर्ण स्पर्धेचा शेवटचा चेंडू. जस्ट 1 स्टेप अवे फ्रॉम चॅम्पियन. हो, वेगळा प्रयत्न पंचाने सांगितलाय. डॉट की वाईट? वाईट, यस. 1 चेंडू फेकावा लागेल. 22 धावांची गरज. आणि याचबरोबर मी कौतुक करेन सुनीतचं. वा क्या बात आहे दिनेश शेठ. एका हातामध्ये झेल टिपलाय. येस, आयोजकांमध्ये बेस्ट फिल्डर. बेल्स आणि स्टंप घेऊ नका अशी आयोजकांची विनंती आहे. अभिनंदन परेश गोराडकर आणि टीम. हार्ड लक तोंडरे टीम, तुमचं देखील अभिनंदन करतोय. तर तुम्ही दुसऱ्या क्रमांकाचं मानकर ठरलात.
तुमचं देखील अभिनंदन. या आपण म्हणणार आहोत बक्षीस समारंभासाठी संदीप पाटील सरांकडे अमीर रजा घेतोय या स्पर्धेतनं. मॉन्टी तुमचे देखील विशेष आभार व्यक्त करतोय आणि अमीर रजा घेतोय. जय हिंद जय महाराष्ट्र शुभरात्री.